नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली सुप्रियाला म्हणत असते, तुला काय वाटलं सुप्रिया? जे काही घडतंय ते तुझ्या प्लॅननुसार घडतंय असं वाटलं का तुला? पण नाही, जे काही घडत होतं ना ते माझ्या प्लॅननुसार घडत होतं. कारण तू तिच्याकडे विषाची बाटली दिल्यानंतर तुला काय वाटलं? सुप्रियाने आमच्या जेवणामध्ये विष मिसळलं आणि अंकुश सरांना मारून टाकलं असं वाटलं का तुला? नाही, तिने विष मिसळलं ना, पण ती तुला भेटल्यानंतर मला भेटायला आली होती आणि जेवणामध्ये सुप्रियाने दिलेलं विष मिसळलेलं नाही आहे. उलट ती आधी मला भेटायला आली आणि मग तेव्हापासून आमच्या नाटकाला सुरुवात झाली. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की तेव्हा मी इथे मार्केटमध्ये तिला भेटायला गेले. अबोली तिला म्हणते, पौर्णिमा का केलंस तू असं? सांग ना, का केलंस तू असं? का आली नाहीस तू कोर्टामध्ये? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अबोली मला माफ कर, खरंच अबोली मला माफ कर. मी कोर्टामध्ये यायला निघालेच होते तेव्हा मला रस्त्यामध्ये कोण दिसलं? समीर आणि सुप्रिया दोघेजणं मला दिसले. त्यांनी माझा रस्ता अडवला आणि इथे मला सुप्रियाने एक काम करायला सांगितलं. कोर्टामध्ये यायचं नाही असं तर सांगितलंच, पण त्याचबरोबर तिने मला सांगितलं की माझी सखी कुठे आहे ते तिला माहिती आहे, माझी सखी तिच्याकडे आहे आणि म्हणूनच तिने मला एक काम करायला सांगितले. तिने मला एक अट घातली. ती म्हणाली की जर मला माझी सखी हवी असेल तर मी जेवणामध्ये तुमच्या इथे आता विष कालवायचं. तेव्हा ती बाटली आता सुप्रिया अबोलीकडे देते. तेव्हा अबोली म्हणते, मग सुप्रिया काय करणार आहेस तू? तू आम्हाला मारून टाकणार आहेस का? आमच्या जेवणामध्ये तू विष मिसळणार आहेस का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नाही, मी असं काही करणार नाही आहे, म्हणून तर मी इथे तुला भेटायला आली आहे ना अबोली. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, मग आता तुला हे विष मिस करावं लागेल. आमच्या जेवणामध्ये तुला हे विष मिसळावं लागेल, पण हे विष नाही, मी जे सांगेन ना तुला ते तुला मिस करायचं आहे जेवणामध्ये, असं इकडे आता अबोलीसुद्धा पौर्णिमाला म्हणते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे इथे आता सुप्रियाच्या सांगण्यावरून पौर्णिमा त्यांच्या जेवणामध्ये विष मिसळते. त्यानंतर अंकुश हॉस्पिटलला जातो. या सगळ्या गोष्टी घडतात. प्रेक्षकांनो, हे सगळं नाटक असतं, म्हणजे हे सगळं अगदी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत जे काही घडलेलं असतं सगळं नाटक असतं. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की त्याला इथे विष खाल्लं त्याने, पण ते सुद्धा नाटकच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणते, अबोली सोडणार नाही मी तुला, तू मला फसवलेस, धोका दिलेस ना तू मला. तेव्हा अबोली म्हणत असते, आणि तू काय म्हणालीस, अंकुश सर ढगात गेले असतील ना? मला असं वाटतं की अंकुश सरांनी ना तुझ्या त्या समीरला आत्तापर्यंत कुठे पोचवायचं तिथे पोचवलं असेल. त्याला बेदम चोप दिला असेल, बेदम त्याला चोप देऊन त्याला आत्तापर्यंत जेलमध्ये सुद्धा पाठवलं असेल. मी तुला सांगितलं ना सुप्रिया, सहजासहजी मी तुला सोडणार नाही आहे. तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तू, समीर, दिनकर काका, सविता काकू चौघांनी मिळून तुम्ही पौर्णिमाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ना, तेव्हा तुम्हाला चौघांना त्याची शिक्षा मी देणारच. आणि राहिला प्रश्न सखीचा, तर मला फक्त हे नाटक या कारणासाठी करावं लागलं कारण यापुढे तू सखीचं नाव घेऊन जेव्हा जेव्हा पौर्णिमाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा पौर्णिमाला माहीत असणं गरजेचं आहे की तिची मुलगी सखी ही तुझ्याकडे नाही आहे आणि मला फक्त हेच सिद्ध करायचं होतं आणि ते माझं करून झालं आहे. तेव्हा बघितलंस ना तू पौर्णिमा, तुला वाटत होतं की सखी हिच्याकडे आहे आणि सखी माझ्याकडे आहे असं सांगून हिने तुला काही ना काहीतरी ब्लॅकमेल केलंच असतं. म्हणून मला फक्त हे सिद्ध करायचं होतं की जिच्यावरती तुला विश्वास आहे, तुझ्या बहिणीवरती, या पौर्णिमा, हिची आता अबोलीने, अंकुशने मदत करायची ठरवलेली असते. पण पौर्णिमाला मध्ये मध्ये असं वाटत असतं की तिची बहीण जे काही बोलते ते सगळं खरंच बोलते. तेव्हा इथे अबोलीला फक्त हे दाखवून द्यायचं असतं की हे बघ पौर्णिमा, तू आता सगळ्या सुप्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. तिच्याकडे सखी आहे, ती तुला धमकी देत असते मारण्याची आणि त्यामुळे तुला असं वाटतं की ही जे काही बोलते तीही करू शकते, पण तसं नाही. ती नुसत्या धमक्या देत राहते, म्हणून तिच्या पोकळ धमक्यांना घाबरायची गरजच नाही आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं असतं. आणि त्यामुळे इथे अबोली म्हणते की पौर्णिमा, मला जे सिद्ध करायचं होतं ते करून झाले. इथे आता सुप्रियाकडे तुझी सखी नाही आहे हे तुला आत्तापर्यंत कळलं असेल.
तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते हो मला कळलं आहे. तेव्हा सगळेजण आता घरी येतात. अंकुश म्हणतो पौर्णिमा अगं तू तर मलासुद्धा ॲक्टिंग करायला लावलीस, अजून काय 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 करावं लागणार आहे काय माहिती. तेव्हा पौर्णिमा म्हणते नाही खरंच थँक्यू अंकुश सर, थँक्यू अबोली मनवा, तुम्ही सगळ्यांनीच मला खरंच खूप मदत केलीत. क्रिशसुद्धा. हे सगळेजण अगदी पौर्णिमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. कारण इथे सुप्रिया, दिनकर काका, सविता काकू यांच्याकडून जर खरं वधवून घ्यायचं असेल ना तर या नाटकाची खरंच गरज होती. कारण सहजरित्या त्या लोकांनी काहीही कबूल केलं नसतं. त्यांच्याकडून असं नाटक करूनच त्यांना घाबरवून त्यांच्याकडून हे सत्य वधवून घेणं खूपच जास्त महत्त्वाचं झालं होतं. त्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते की सुप्रिया मला फक्त म्हणत होती की माझी मुलगी तिच्याकडे आहे म्हणून, पण अबोलीने हे सिद्ध केलं की माझी मुलगी सखी तिच्याकडे नाही आहे. फक्त मला माझी आता सखी हवी आहे, बाकी काही नको. तेव्हा अंकुश म्हणत असतो पौर्णिमा मी शब्द देतो तुला, तू अजिबात काळजी करू नको, तुझी सखी लवकरच तुझ्याकडे असेल. आम्ही दिवस रात्र एक करतोय तुझ्या सखीला शोधण्यासाठी. पण इथे अबोली म्हणत असते तू जसं वर्णन सांगितलेस त्या पद्धतीने आम्ही आता सखीला शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण तेवढंच पुरेसं नाही आहे. तर सखीला जर शोधायचं असेल तर आपल्याकडे तिचा फोटो पण हवा आहे. तेव्हा तिचा आता फोटो आपल्याकडे नाही आहे, म्हणून मी उद्या स्केच आर्टिस्टला बोलावले. स्केच आर्टिस्ट इथे आल्यानंतर ते इथे सखीच्या आता वर्णन केल्यानंतर हुबेहूब आता चित्र काढतील. तू सखीचं एकदम हुबेहूब वर्णन कर. सखी कशी दिसते, तिचे केस, तिचे कपडे सगळं अगदी त्यांना व्यवस्थित सांग. स्केच आर्टिस्ट ते आर्ट करतील आणि मग आपण त्या आधारे सखीला शोधण्याचा प्रयत्न करू, बरोबर की नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते अगदी बरोबर, थँक्यू अबोली, तू म्हणशील तसंच आपण करूया. तेव्हा इथे अबोली हे जे काही करत असते ते सखीसाठी आणि पौर्णिमासाठी करत असते. तेव्हा अबोली म्हणत असते कसं आहे ना पौर्णिमा, म्हणजे मी आई होणार होते, पण देवाने माझं आई होण्याचं सुख कधीच माझ्याकडून हिरावून घेतलं आहे, अगदी कधीच. तेव्हापासूनच मला माहिती आहे की हे सुख कधीच माझ्या आयुष्यामध्ये येणार नाही आहे. पण कुठल्या आईपासून आपलं मूल हे दूर होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि खरं तर म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक आईला आपल्या मुलाचं सुख मिळावं, ते कधीच त्याच्यापासून हिरावून घेतलं जाऊ नये. आणि म्हणून तेव्हापासून माझा प्रयत्न हाच असतो की प्रत्येक आईला तिचं मूल मिळवून द्यावं, प्रत्येक मुलाला त्याची आई मिळवून द्यावी. या दोघांची कधीच ताटातूट होऊ नये अशी माझी इच्छा असते अगदी नेहमीच. आणि ते आत्तासुद्धा मी तेच करणार आहे. सखीला लवकरात लवकर तुझ्यासमोर आणून उभं करणार आहे, तुमच्या दोघींची भेट घालून देणार आहे. त्यानंतर इथे आता कोर्टामध्ये जाण्याची वेळ आलेली असते. पौर्णिमा म्हणते की अबोली मी कोर्टामध्ये नक्की येईन. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे. त्यानंतर अबोली मनवा छान तयार झालेले असतात. अबोली म्हणत असते की आज आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज मी कोर्टामध्ये सगळ्यांना सांगणार आहे की इथे पौर्णिमा मेलेली नाही आहे, तर पौर्णिमा जिवंत आहे. आणि आता पौर्णिमा जर जिवंत आहे तर तिच्या नावाने असलेली प्रॉपर्टी आता दुसरी कुणाच्याच नावाने होणार नाही. आणि जर कोर्टामध्ये मी हे सिद्ध करू शकले नसते की पौर्णिमा ही जिवंत आहे, तर मग मला सखी कुठे आहे ते शोधून काढावं लागलं असतं आधी. आणि आता सगळ्यात आधी तिला कोर्टामध्ये मला हजर करावं लागलं असतं. त्याच्यामुळे इथे आता पौर्णिमाची जी प्रॉपर्टी आहे ती तिच्यानंतर तिच्या मुलीच्या सखीच्या नावाने होणार. आणि त्यामुळे तिला इथे कोर्टामध्ये हजर करणं खूपच जास्त महत्त्वाचं झालं असतं. त्याचबरोबर इथे आता अबोली म्हणत असते की तुला कोर्टामध्ये एकदा का हजर केली की मग तुझी जी प्रॉपर्टी आहे ती तुझ्या आजे सासूने तुझ्या नावावरती केली, ही दुसरी कुणाच्याही नावाने होणार नाही, ती तुझ्याकडेच राहील. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे पौर्णिमा तयार झालेली असते. रमा म्हणत असते अगं तुम्ही दोघीजणी एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी जाताय, तुम्ही कोर्टामध्ये जाताय, तुम्हाला लढायचं आहे, तुमची केस सुरू आहे. मग तुम्हाला आता केस लढण्यासाठी इथे ताकदीची गरज आहे की नाही, तुम्हाला ताकद हवी आहे ना, मग आता त्यासाठी तुम्हाला नाश्ता करायला हवा आहे. मी तुमच्यासाठी इथे आता पोहे बनवले, चला गरमागरम तुम्ही पोहे खाऊन घ्या बरं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आलेली असते ती म्हणजे सुप्रिया. सुप्रिया म्हणते काय गरमागरम पोहे केलेत का, नाश्ता करताय वाटतं. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते सुप्रिया तुझं इथे काय काम आहे गं,
आणि एवढ्या पवित्र घरामध्ये तू पाऊल ठेवण्याची हिंमत तरी कशी केलीस? कशाला आलीस तू इथे? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, अगं असं काय करतेस पौर्णिमा? आता जर मला माझ्या बहिणीला भेटायचं असेल, तिच्याशी बोलायचं असेल, तर मी तिला भेटायला येऊ शकत नाही का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही, तू नाही येऊ शकत, कारण तू इतक्या पवित्र वास्तूमध्ये पाऊल ठेवण्याच्या लायकीची नाही आहेस. म्हणून तुला म्हणते की तू इथे येऊ शकत नाहीस म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते, ए सुप्रिया, बाद झालं तुझं. तू इथे कशाला आली आहेस ना, ते आधी सांग. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं असं काय करताय? मी किती वेळा तुम्हाला सांगितलं की सखी जिवंत नाही आहे, सखी जिवंत नाही आहे, सांगितलं की नाही? कोर्टामध्ये मी तिचं इथे आता मृत्यू दाखलासुद्धा दिला, डेथ सर्टिफिकेटसुद्धा मी दिलं होतं, पुरावा म्हणून दाखवलं होतं ना. मग तरीसुद्धा तुमचा विश्वास का बसत नाही आहे? तुमच्या लोकांचं हेच म्हणणं आहे की सखी जिवंत आहे, सखी जिवंत आहे. मग आता सखी जर जिवंत आहे ना, तर बघा, मी अजून काही पुरावे घेऊन आले. तुम्हाला जर माझ्या बोलण्यावरती विश्वासच ठेवायचा नाही आहे, तर मग आता अजून पुरावे मला द्यावे लागतील ना. म्हणून मी इथे आली आहे आता पुरावे घेऊन. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की हे बघा, पुरावा मी तुमच्या समोर ठेवला आहे, असं तुझं म्हणणं आहे ना? काय आणलेस तू बघू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, जी बॅग आणलेली असते ना, त्याच्यामध्ये इथे आता त्या छोट्या सखीचे कपडे असतात. तिची छोटीशी गुलाबी रंगाची बॅग असते, तिचे ते गुलाबी रंगाचे कपडे, फ्रॉक, हे सगळं बघितल्यानंतर आता खूपच मोठा पौर्णिमाला धक्का बसतो. सुप्रियाला इथे आता आनंद होतो की पौर्णिमाची तिने आता अवस्था बिकट केलेली असते. हे कारस्थान तिने मुद्दामून केलेलं असतं, कारण तिने कोर्टामध्ये हजर राहू नये म्हणून. तेव्हा तिने हा केलेला प्लॅन असतो. तेव्हा इकडे आता सुप्रिया ही म्हणत असते की बघितलंस आहेत की नाही तुझ्या मुलीचे कपडे याच्यामध्ये, सांगते ना तरी तुझा विश्वास बसला नाही. तेव्हा अबोली म्हणते, पौर्णिमा, हे सगळं खोटं आहे, खोटं बोलते ती, तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. तरीसुद्धा इथे पौर्णिमा आता खूपच जास्त रडायला लागते. ती म्हणते, सुप्रिया, काय केलंस तू माझ्या सखीबरोबर? कुठे आहे माझी सखी? सखी, माझी सखी. अबोली, हे कपडे तर सखीचेच आहेत ग, हे कपडे सगळे सखीचेच आहेत, मी काय करू? आणि ती आता जोरात रडायला लागते. त्यानंतरला तिला चक्कर येते. तेव्हा अबोली म्हणत असते, पौर्णिमा, शुद्धीवरती ये, तुला कोर्टात यायचं आहे, तुला कोर्टामध्ये आता येता कामा नये ना तू, म्हणून इथे सुप्रियाने हा प्लॅन केला आहे, तू कोर्टामध्ये येऊ नये म्हणून. अगं तुला कळत कसं नाही? प्लीज शुद्धीवरती ये. आता मुलीचे कपडे हातामध्ये घेऊन बघितल्यानंतर कुठली आई आता शुद्धीवरती राहील? तसंच इथे आता पौर्णिमासुद्धा बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमासुद्धा बेशुद्ध झाल्यानंतर तिला हॉस्पिटलला घेऊन येतात. हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अबोली, माझी मुलगी अबोली, कुठे माझी मुलगी? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, त्यांची अवस्था खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेत त्या, म्हणूनच त्यांना चक्कर आली आहे, त्याच्यामुळे आता त्या कुठेही येऊ शकत नाही. तेव्हा इकडे मनवासुद्धा म्हणत असते की वहिनी, तू कोर्टामध्ये हे सिद्ध करणार होतीस की इथे पौर्णिमा जिवंत आहे, त्याच्यामुळे तिची प्रॉपर्टी कुणाच्याही नावाने होऊ शकत नाही, पण आता ती कोर्टामध्ये हजरच होऊ शकणार नाही आहे. तर आपण काय करू शकतो? आपण एखादं डॉक्टरकडून लेटर वगैरे लिहून घेऊ शकतो का? किंवा व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकतो. तेव्हा इथे अबोली म्हणते, नाही, आपण हे सिद्ध करू शकतो कोर्टामध्ये की पौर्णिमा जिवंत आहे, पण आपण हे कसं सिद्ध करायचं की सखी जिवंत आहे? बरोबर की नाही? सखी जिवंत जर असण्याचे आपल्याला इथे आता सिद्ध करायचं असेल तर पुरावे द्यावे लागतील, आणि सखी जिवंत असल्याचा एकसुद्धा पुरावा आपल्याकडे नाही आहे, असं आता स्पष्टपणे अबोली बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली आता कोर्टामध्ये हजर झालेली असते. तेव्हा इथे सुप्रियाचे जे वकील असतात ते म्हणत असतात, काही झालं तरीसुद्धा केस आपणच जिंकणार, कारण का त्यांच्याकडे काही पुरावाच नाही आहे. इथे आता डेथ सर्टिफिकेट, मग तो पौर्णिमाचा असू दे किंवा सखीचा असू दे, आपण कोर्टामध्ये डेथ सर्टिफिकेट दोन्हीही सादर केलेले आहेत. आणि जर इथे अबोली मॅडम यांचं म्हणणं असेल की पौर्णिमा जिवंत आहे किंवा सखी जिवंत आहे, मग जिवंत असल्याचे पुरावे त्यांनी कोर्टामध्ये इथे आता सादर करायला हवेत. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, काय मग अबोली, घेऊन येणार होतीस ना पौर्णिमाला कोर्टामध्ये? काय झालं गं, नाही आली का ती तुझ्याबरोबर? अगं मी सांगितलं होतं ना, ती कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही, अशी मी सगळी सोय करून ठेवली. काय म्हणताय तुम्ही नुसतं की इथे आता सखी जिवंत आहे, सखी जिवंत आहे? दिले ना सगळे पुरावे, जिवंत पुरावे हातामध्ये दिल्यानंतर काय अवस्था झाली बघितलंस ना तू? किती बिकट अवस्था झाली.
त्या सुप्रिया आता पौर्णिमाची म्हणत असते. तेव्हा अबोली म्हणत असते, सुप्रिया तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. तुला काय वाटतंय इथे आता तू ते कपडे आता सखीचे म्हणून तू पौर्णिमाला दाखवलेस आणि पौर्णिमाला ते कपडे सखीचे आहेत असं वाटलं आणि तिला खूप मोठा धक्का बसला. इतका मोठा धक्का बसला की ती हॉस्पिटलमध्ये गेली, बरोबर ना. पण आता काहीही झालं ना तरीसुद्धा ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने होणार नाही आहे, कळलं का. तू काय म्हणत होतीस, मी तुला खूप मोठा धक्का दिला आहे ना, मी तुला खूप मोठा धक्का दिला आहे, पण हा धक्का काहीच नाही आहे. आता तुला खरं कळेल की छोटा पॅकेट आणि बडा धमाका काय असतो ते. तुला लवकरच ते कळेल आणि आता जास्त वेळ लागणार नाही त्याला. लवकरच तुझ्यासमोर असेल की ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ज्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून इथे पौर्णिमाला इतका त्रास दिला, तिच्या मुलीला इतका त्रास दिला ना, ही प्रॉपर्टी आता तुझ्या नावाने कधी होणारच नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अबोली म्हणत असते की जज साहेब, मला इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की इथे जे काही सुप्रिया बोलत होती ते अगदी बरोबर होतं. पौर्णिमा जिवंत नाही आहे, पौर्णिमा जिवंत नाही आहे. पण इथे आता सखीचं काय, सखी तर जिवंत आहे ना. पौर्णिमा ही जिवंत नाही आहे. पौर्णिमाच्या नंतरला ही सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावावरती होणार असं तिच्या आजी सासूने जेव्हा ही आता सगळी प्रॉपर्टी जेव्हा पौर्णिमाच्या नावाने केली होती तेव्हा याच्यामध्ये उल्लेख केला होता. त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की ही सगळी प्रॉपर्टी पौर्णिमाच्या नावाने असणार आहे आणि जेव्हा तिची मुलगी एखादं तिचं इथे आता मुलगा मुलगी जे काही अपत्य असेल ते जेव्हा 18 वर्षाचं होईल तेव्हा सगळ्या प्रॉपर्टीचा ताबा हा त्याच्या नावाने जाईल असं त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं होतं. आणि त्या दरम्यान जर पौर्णिमाला काही झालं तर मग समीर जे पौर्णिमाचे इथे आता हजबंड आहेत, जो नवरा आहे, तो इथे आता ही प्रॉपर्टी फक्त सांभाळेल. तो ही विकू शकत नाही किंवा स्वतःच्या नावाने करू शकत नाही. तो फक्त ह्या प्रॉपर्टीला देखभाल करू शकतो, ती मालमत्ता ती सांभाळू शकतो. आणि जेव्हा त्याची मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा कायद्याने ती संपूर्ण प्रॉपर्टी सखीच्या नावाने होईल असं त्या सगळ्यामध्ये लिहून ठेवण्यात आलेलं असतं. आणि म्हणूनच मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जजसाहेब की इथे आता पौर्णिमा जिवंत नाही आहे. सुप्रिया जे काही बोलत होती ते बरोबर बोलत होती. मग आता पौर्णिमा जिवंत नाही आहे तर सखी तर आहे ना. मग आता सखीच्या नावाने ही सगळी प्रॉपर्टी होईल. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, अहो जजसाहेब काय बोलते ही अबोली. स्वतःच आधी म्हणत होती ना की मी खोटं बोलते आहे, पौर्णिमा जिवंत आहे म्हणून, आणि आता स्वतःच म्हणते की पौर्णिमा जिवंत नाही आहे पण सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावाने होईल. सखीसुद्धा जिवंत नाही आहे आणि त्याचे पुरावे मी सादर केलेत, डेथ सर्टिफिकेट मी सादर केलं आहे. तेव्हा इकडे जजसाहेब म्हणत असतात की अबोली हे काय बोलताय तुम्ही, आधी तर तुमचंच म्हणणं होतं ना की पौर्णिमा जिवंत नाही आहे म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, हो जजसाहेब, कधी कधी आपल्याकडून सुद्धा काही गोष्टी सुटतात आणि माझ्याकडून सुद्धा त्या सुटल्या होत्या. तर इथे पौर्णिमा जिवंत नाही आहे पण सखी जिवंत आहे आणि सखी जिवंत असल्याचे पुरावे सादर करायला मला थोडासा वेळ हवा आहे कारण तिचा मृत्यू झालेला नाही आहे. सगळी प्रॉपर्टी ही पौर्णिमानंतर सखीच्या नावाने होणार आहे आणि सखी अजून तिचा मृत्यू झाला आहे. तिचं डेथ सर्टिफिकेट जरी इथे कोर्टामध्ये सादर केलं गेलं असलं तरीसुद्धा तिची डेड बॉडी कुठे आहे, तिचा चेहरासुद्धा अजून ओळखण्यात आलेला नाही आहे. त्याच्यामुळे इथे अबोली म्हणते की जजसाहेब इथे आता सखीचा मृत्यू झाला आहे की नाही झाला आहे हे मला शोधून काढायचं आहे. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की जजसाहेब इथे अबोली मॅडम आता ह्या केसला एक वेगळं वळण देत आहेत, एक वेगळं वळण देत आहेत ज्याला काही उसापायथर नाही आहे. इथे डेथ सर्टिफिकेट ऑलरेडी कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे ज्याच्यावरून हे सिद्ध होतं आहे की इथे सखी जिवंत नाही आहे म्हणून. मग आता अजून कोर्टाचा वेळ वाया का घालवायचा. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जजसाहेब मला अजून थोडा वेळ हवा आहे, मला इथे 24 तास हवे, त्याच्यामध्ये सखी जिवंत असल्याचे पुरावे मला कोर्टामध्ये सादर करायचे आहेत. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता स्केच आर्टिस्टला बोलावलेलं असतं आणि पौर्णिमा आता पूर्णपणे आपल्या मुलीचं छान पद्धतीने वर्णन करते. तिचे लांब सडक केस, इथे आता तिची स्कूल बॅग वगैरे सगळ्याचं वर्णन करते आणि पौर्णिमा स्केच तयार झाल्यानंतर म्हणते की हां हीच माझी मुलगी आहे सखी. त्याच्यामुळे आता सखीला टी व्हीवरती बघितलं जातं पंढरपूरमध्ये. इथे आता मंजिरी आणि राया यांच्याबरोबर ती असते आणि ती छान असं अभंग म्हणत असते. तेव्हा इथे पंढरपूरमध्ये आता सखी ही मंजिरी बरोबर आहे ही गोष्ट आता सगळ्यांना कळलेली असते. त्याच्यामुळे अंकुश म्हणतो की ठीक आहे, सखी जिवंत आहे आणि ती पंढरपूरमध्ये आहे. हा पत्ता आता अंकुश आणि अबोली या दोघांनाही सापडलेला असतो. त्यामुळे पौर्णिमाच्या जीवात जीव आलेला असतो.